नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत प्रिन्स कटची पेपर कटिंग. अतिशय छान, सोपी आणि सुटसुटीत अशा पद्धतीत मी आज तुम्हाला प्रिन्स कट पेपर कटिंग कशी करायची आहे हे शिकवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मग तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण असे छानसे व्हिडिओ करूया. छान अशी सुरुवात. हे बघा, हे अंतर आपण एक्स्ट्रा सोडलेलं आहे. आपल्याला लागतं ते पॉप्युलेशनसाठी. हे बघा, आता आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे 7.5 इंचाचा, म्हणून आपण हे अंतर घेतोय 7 इंच. असं क्रॉसमध्ये मोजायचं. इथे आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंचाची गळा रुंदी. पुढचा गळा आहे म्हणून आपण 2.5 इंचाचीच गळा रुंदी घेणार आहे. हे बघा, याप्रमाणे आणि हा आकार देऊन घ्यायचा आता गळ्याचा. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या रेषेपासून पुढे आपण हे 4 इंच मोजायचं आहे आपल्याला. हे बघा, आणि वरतून आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे 10.5 इंचावर, म्हणून आपण हे 10.5 इंच मोजलं आणि इथे 4 मोजलं म्हणून इथे पण 4 मोजून घ्यायचंय. म्हणजे ही रेषा आपल्याला सरळ आली पाहिजे खाली. हे बघा, आता आपण इथे सरळ रेष मारून घेऊ. जो आपण खाली 1 इंच मोजलाय ना तिथपर्यंत ही रेषा आपल्याला सरळ अशी ड्रॉ करायची आहे. बघा, या पद्धतीने. आणि आपल्याला इथे द्यायचा आता मोंड्याचा आकार. कट याचा आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे या मोंड्यापर्यंत. हे बघा, ह्याप्रमाणे असा आकार द्यायचा आहे. आता आपण हे मोजून घेऊ. हे अंतर किती आलंय? 5 इंच. ह्या पॉइंट पासून हे 1 इंचाचं जे अंतर आपण घेतलेलं होतं तिथपर्यंत पूर्ण अंतर हे आलंय आपलं 5 इंच. आपल्याला हे करण्यासाठी, कट करण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचंय 2 इंच मोजून घ्यायचंय. हे बघा, एक्स्ट्रा. आणि हे जे 2 इंच आपण इकडे मोजलं ते आपल्याला ह्या रेषेपासून इथे हे 2 इंच घ्यायचंय. आणि इथे आपण हा 5 मोजला म्हणून हे आपल्याला अंतर घ्यायचंय असं 5. तर आपण काय करू, पहिले ही रेष मारून घेते तुम्हाला समजण्यासाठी. हे बघा, अशी रेष मारून घ्यायची आहे. हे अंतर आपण 5 इथे मोजलं म्हणून इथे पण आपल्याला 5 अंतर मोजायचं हे. आणि इथे आपल्याला द्यायचं असा आकार. हे बघा, थोडंसं आपण सरळ जाऊया आणि नंतर आपल्याला द्यायचं आहे असा थोडासा राऊंड शेप. हे बघा, ह्याप्रमाणे हा आकार असा दिल्यानंतर आपल्याला आता काय करायचंय, हे हा पॉइंट आणि हा पॉइंट असा घ्यायचा आहे जोडून. आणि इकडे पण हा पॉइंट आणि हा पॉइंट. इथे आपल्याला 1/2 इंच मोजायचं आहे. जास्त काही मोजायची गरज नाही. आपल्याला कलर पट्टी लावण्यासाठी आपण ते 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलंय. हे बघा, असं 1/2 इंच मोजून आपण ते हे केलंय. आणि इथे पण आपल्याला ही रेष मारून घ्यायची आहे या पद्धतीने. इथे 1/2 इंच सोडायचं गळ्याच्या बाजूने आणि ही रेष पण आपल्याला घ्यायची मारून. बघा, आणि इथे आपल्याला असा थोडासा असा आकार पण असा देऊन घ्यायचा आहे. मॅच करून टाकायचं आहे ते. असं कट करून घ्यायचं आपल्याला नंतर. तर इथे आपण हे 2 इंच सोडलं, वरती पण आपल्याला सोडायचं आहे साधारण 1/2 इंच. हे बघा, याप्रमाणे असं 1/2 इंच आपल्याला मोजून घ्यायचंय. आणि ही पण रेष आपल्याला घ्यायची अशी मारून. आपला हा पुढचा भाग तयार झालाय. आता आपण तो कट करून घेऊया. ज्याप्रमाणे आपण सगळं आखलंय ना त्याचप्रमाणे आपल्याला ते घ्यायचंय कट करून. हा बघा, आता आपल्याला हा हातच्या मोंड्याचा आकार कट करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण रेष मारली त्याचप्रमाणे आपल्याला हे करायचंय कट. आपण हा भाग कट करून घेऊ म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. आणि इथे आपला हा पॉइंट आहे, इथे थोडंसं कात्रीने हे करायचं, कट करायचं, म्हणजे शिवताना आपल्याला प्रॉब्लेम नाही येणार.
आपला आकार तयार झालाय. हे बघा अतिशय असं सुंदर आणि हा टॉप असा येईल. शिवल्यानंतर एकच नंबर दिसेल. आता आपण आहे ना बाही कशी काढायची ते बघू. हे बघा आता आपण हा मागचा भाग घेतला ना, मागच्या भागाचा जो आपण मोंडा कट केलाय तो आपल्याला असा गोल मोजून घ्यायचा आहे. किती आहे मोजायचं असं गोल. हे बघा ते हे आहे आपलं 8.5. त्याच्यातून 1 इंच कमी करायचा म्हणजे झाले 7.5. मग आपल्याला 7.5ची बाहीची घडी घ्यायची आता. साडेसातची बाहीची घडी घ्यायची आपल्याला. अशी मोजून घ्यायची 7.5 बाहीची घडी. आणि बाहीची लांबी घ्यायची 4.25 इंच. आपल्याला बाही तयार पाहिजे 4.25 इंच, म्हणून त्याच्यात आपण मिळवला अर्धा इंच, म्हणजे घ्यायचं आपल्याला 4.25. आणि इथे घ्यायचंय 2 इंच. बाही छोटी असल्यामुळे आपण इथे 2च इंच अंतर खाली घेतलंय. इथे 1.5 इंच मोजलाय आणि इथे आपण फिनिश मारून घेऊ. नंतर 6.5 आहे म्हणून तर 3.25. दंडघेर आहे आपला 6 इंच आणि मार्जिन आपण ठेवली 1.5 इंचाची. असं आपल्याला हा करायचा आणि हे पण घ्यायचं आपल्याला असं कट करून. हे बघा अगदी सुंदर असं आपला आकार तयार झालाय बाहीचा. हे बघा एकदम छान असा आकार तयार झालाय. बघा पाठीचा भाग पण आपला तयार झाला आणि हा आपला साईडचा भाग आहे. हे व्यवस्थित ठेवायचं नाही तर मग ब्लाऊज चुकून जाईल. हे बघा असं हा कटोरीचा भाग असा आणि हा झाला बाहीचा भाग. मला नक्की सांगा तुम्हाला पद्धत कशी वाटली आणि नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये मला सांगा. हे बघा मैत्रिणींनो, आपण आज प्रिन्स कटची पेपर कटिंग बघणार आहे. तर 32 छातीचं माप आहे आणि कंबर आहे 25. हे बघा याच्यावर आपली माप आहे. पूर्ण उंची घ्यायची आपल्याला 13.5, बाही लांबी घ्यायची 4.25, दंडघेर घ्यायचे 6, कंबर घ्यायचे 25, पुढचा गळा घ्यायचा 7.5, पाठ घ्यायची 3.25 आणि छाती घ्यायची 32. 32 छातीच्या मापाचं आपल्याला प्रिन्स कटचं पेपर कटिंग बघायचं आहे आज. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप सुरू करूया. तर तुम्हाला समजण्यासाठी मी काय करते, आधी पहिले ना आपण पाठीचा भाग काढून घेऊ. तर पाठीचा भाग काढून घेण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, पूर्ण उंची घ्यायची 13.5. आपल्याला पूर्ण उंची तयार उंची 13.5 आहे, तर त्याच्यात आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे म्हणजे झाले 14.5 इंच. आपल्याला आहे ना छातीचा चौथा भाग आणि अधिक त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना 2.5 इंच मिळवायचे आहे. बघा कमरेचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये अधिक मिळवायचे आपल्याला 2.5 इंच. आपल्याला कमरेचा चौथा भाग आलेला आहे 6.5 इंच. आपल्याला कंबर आहे 25, त्याचा चौथा भाग आलेला आपल्याला 6.25 इंचाचा. हे बघा 6.25 इंच आलेला आहे चौथा भाग कमरेचा आणि त्याच्यात डायरेक्ट आपल्याला मिळवायचे आहे 2.5 इंच. 2.5 इंच म्हणजे आपल्याला मिळवायचे टक्ससाठी 1 इंच आणि बाकीचं राहील ते मार्जिन. असं आपलं पूर्ण खाली आले 9.25 इंचाचं अंतर आलंय सगळं. इथे 9.25 आलं म्हणून इथे काय करायचं आपल्याला, छातीचा चौथा भाग आपला येतोय 8. 8 मध्ये आपण 1 मिळवणारे म्हणजे झाले 9. आपल्याला इथे आले 9ची घडी. इथे आपलं आलंय 9.25 आणि इकडे आले वरती 9 इंच. हे बघा आपण आता पूर्ण उंची अधिक 1 इंच घेतलंय म्हणजे झाले 14.5 इंच. आपल्याला आता घ्यायचंय शोल्डर 5 इंचाचं. हे बघा 5 इंच आपण शोल्डर घेतलंय. इथे आपण पुन्हा एकदा उंची मोजून घेऊ 14.5. इथे पण आपल्याला मोंढ्याचं अंतर घ्यायचे 5 इंच. इथे आपण एक पॉइंट करून घेऊ रेषा सरळ येण्यासाठी आणि इथे पुन्हा एकदा यायचंय 5 इंच.
हे बघा, आता आपण ही रेषा मारून घेऊ. आपल्याला 9ची घडी आली, तिथे आपण 9 पर्यंत रेषा मारली आणि हा आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता हे बघा, ह्याप्रमाणे अगदी 2च मिनिटात पाठीचा भाग तयार होतो आपला. आपल्याला गळा रुंदी घ्यायची 2.25 इंच. याप्रमाणे आपल्याला निशाण करून घेतलं. मागच्या भागाचा मुंड्याचा आकार द्यायचा आपल्याला 1.25 इंचावर. हे बघा, असं 1.25 इंच मोजायचं ह्या कोपऱ्यातून आणि इथे आपल्याला द्यायचा हा आकार. आता काय करायचं, आपल्याला पाठ घ्यायची 3.25 इंच. हे 3.25 इंच आपल्याला पाठ तयार पाहिजे, म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळून आणि ही पाठीची उंची घ्यायची आहे. मग 3.25 इंचामध्ये आपण अर्धा मिळवला म्हणून ते झाले 4.25 इंच. आणि इथे गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2.25 इंचाची. हे बघा, याप्रमाणे आपला झाला पाठीचा भाग तयार. इथे आपण गोल आकार देऊ आणि हे आपल्याला घ्यायचं आता कट करून. हे आता आपण कट करून घेऊ. जसं आपण आखलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं असं कट करून. हे बघा, अगदी सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा तुम्ही. 32 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे. हे बघा, आपला मागचा भाग झाला तयार. आता आपल्याला ना पुढचा भाग तयार करायचा आहे. तर काय करायचं, आपण आता दुसरा पेपर घेतला. हे बघा, आणि आपण आता आहे ना हा भाग असा ठेवून घेऊ. असा ठेवून घेऊ. ठेवताना काय करायचं, इथे थोडंसं 1 इंच साधारण अंतर सोडून द्यायचं आणि बाकीचं आपल्याला हे आखून घ्यायचं आता याप्रमाणे. बघा, याप्रमाणे आपण हे सगळं आखून घेतलं. आता इथे पॉइंट करून ठेवायचं आहे आपल्याला. आपण आखून घेतलं जसं आपला पाठीचा भाग होता तसा. आता काय करायचं, ह्या रेषेपासून खाली आपल्याला मोजायचं आहे 1 इंच. हे बघा, याप्रमाणे असं 1 इंच मोजायचं आहे आणि ही रेषा आपण मारून घेऊ, किंवा तुम्ही नाही मारली तरी चालेल. थोडंसं आपण हे करून घेऊ. फक्त 1 इंच आपल्याला इथे आकार देण्यासाठी लागतोय टॉपसाठी, म्हणून इथे आपण पुन्हा एकदा हा तुम्हाला समजण्यासाठी मोंढ्याचा आकार देऊन घेऊया. हे बघा, 5 इंचावर आपण जो आकार दिलेला होता तो काय करायचं, आता आपल्याला आतला मोंढा असा आकार द्यायचा आहे, म्हणून आपण मध्ये अर्धा इंच मध्ये घ्यायचं हे अंतर आणि ही तिरपी रेषा मारून घ्यायची आणि इथून आपल्याला मोजायचं आहे 1 इंच आणि हा द्यायचा आपल्याला आतल्या मोंढ्याचा आकार याप्रमाणे. आता काय करायचं, रेषा आपण सरळ करून घेऊ, म्हणजे तुमच्या आहे ना पटकन लक्षात येईल. आपण हे अंतर जे सोडले ना, हे एक्स्ट्रा सोडलेलं आहे, आपल्याला ते करण्यासाठी लागतोय. मग मैत्रिणींनो, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. भेटू आपण लवकरच. तोपर्यंत बाय बाय.